त्र्यंबकेश्वर येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न. आषाढ पौर्णिमेनिमित्त त्र्यंबकेश्वर येथे श्री स्वामी सागरानंद सरस्वती गुरुकुल सेवा संस्था यांच्या वतीनं बुधवारी 29 जुलै 2026 रोजी भव्य गुरुपौर्णिमा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. ब्रह्मलीन परमपूज्य श्री स्वामी सागरानंद सरस्वतीजी महाराजांच्या पावन स्मृतींना अभिवादन करत तसंच श्री महंत शंकरानंद सरस्वती महाराजांच्या मार्गदर्शनाखाली हा धार्मिक सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. महोत्सवानिमित्त सकाळपासूनच भाविकांची मोठी उपस्थिती होती. गुरुपूजन, आरती, भजन, कीर्तन आणि महाप्रसाद यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. उपस्थित भाविकांनी गुरुचरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले. यावेळी श्री महंत शिवानंद महाराज, ओम चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज देवस्थान नाशिक, मुक्काम पोस्ट मातोश्री निवास अशोकनगर सातपूर येथील महाराज आपल्या शिष्यांसह महोत्सवात सहभागी झाले. त्यांनी श्री महंत शंकरानंद सरस्वती महाराज, श्री 1008 गणेशानंद सरस्वती महाराज, श्री महंत 1008 गिरिजानंद सरस्वती महाराजांची भेट घेऊन गुरूंचं पूजन केलं. तसंच त्यांचे आशीर्वाद घेतले. या प्रसंगी गुरुशिष्य परंपरेचं महत्त्व अधोरेखित करत अध्यात्म, संस्कार आणि समाजसेवेचा संदेश देण्यात आला. संविधान न्यूजसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर. मी दर सालावाप्रमाणे गुरुपौर्णिमेला गुरु सागरानंद स्वामी यांचं पूजन करण्यासाठी दरवर्षी येतो आणि त्याच्यापासून मला ऊर्जा भेटते आणि शक्ती भेटते. स्वामी जे मला काही दिलं ते अत्यंत लाभदायक असं दिलं. देवताची प्राप्ती त्यांच्यामुळे झाली. आमचा सातपूर इथं मठ आहे आमचा आणि तिथे नवनाथाचं ते पूजन होते आणि सद्गुरूंना मी मनापासून पूर्ण माझ्या सेवा आणि त्यांना आतापर्यंत ते काही केलं मी सद्गुरूंसाठी तुमचं पूजन ते या सगळ्या सद्गुरूचरणी अर्पण केला. त्यांनी आमचं एकदम कल्याण झालं आणि सद्गुत ऊर्जा आम्हाला भेटली. त्यांच्यामुळं आनंदी झाला.